ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं समालोचन. भाग 18. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील दृष्टांत योजना भाग 2. ज्ञानेश्वरीत दृष्टांतांच्या जशा मालिका आलेल्या आहेत त्याप्रमाणे ज्ञानदेवांनी एकाच दृष्टांताचा अनेकविध प्रकारे उपयोग करून घेतला आहे. उदाहरणार्थ स्वप्नाचा दृष्टांत या अध्यायात 29 वेळा आलेला आहे. स्वप्न हा मनुष्याचा नित्याचा अनुभव. झोप असेपर्यंत ते सत्य वाटत असते, पण जाग आली की स्वप्नाचे मिथ्यत्व कळून येते. त्यामुळे वास्तविक संसार हा मायेच्या योगे मिथ्या असूनही भासतो ते स्पष्ट करण्यासाठी या दृष्टांताचा वापर केला जातो. ज्ञानदेव या दृष्टांताचा विविध प्रकारे उपयोग करतात. त्यांनी ज्ञानी मनुष्याचे वर्णन करण्याकरताही या दृष्टांताचा उपयोग केला आहे. ज्ञानी मनुष्य सर्व काही परमात्मरूप पाहतो. त्यामुळे जागा झालेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वप्नातील दृश्यांनी संभ्रमित होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाची जागृती आल्यामुळे ज्ञानी निसंशय झालेला असतो. जागृत अवस्थेत निद्राच नाही, तर निद्रेचे कार्य जे स्वप्न ते राहत नाही. त्याप्रमाणे अशा ज्ञानी मनुष्याकडे अज्ञानच राहत नाही, तर अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कसे असेल. तो कर्म ब्रह्मरूपच पाहत असल्यामुळं हे कर्म व मी त्याचा करता असा भाव त्याच्या ठिकाणी असत नाही. त्यामुळे कर्म बंधही राहत नाही. जेव्हा जागृती येते तेव्हा मायारूपी निद्रा नाहीशी होते आणि विश्वरूप स्वप्न मावळतं. मग ज्ञानी अद्वयानंद असे आपले मूळचे रूप जाणून घेतो. मग जागृत मनुष्याला जसे स्वप्न उरत नाही तसे त्याला मी माझेपण राहत नाही. जाग आल्यावर स्वप्नाची आठवणही राहत नाही. त्याप्रमाणे देहाधिकाने केलेल्या कर्मांची त्याला खबरबात नसते. जागे होऊन स्वप्न पाहता येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय असा भेद राहत नाही. असं ज्ञान गुरुकृपेमुळे प्राप्त होत असतं. आधी अज्ञान होते तेव्हा जीव स्वतःला स्वप्नातील डोहात बुडत असलेले पाहतो. नंतर मी स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेईन असेही अनिष्ट स्वप्न तो पाहत असतो. पण गुरूंनी थापटून जागं केलं, ज्ञानाची जागृती आली. आता स्वप्नाच्या डोहात बुडत असणाऱ्याला स्वप्नातील डोहातून वाचवण्यासाठी जाण्याची आवश्यकताच राहत नाही, कारण अविद्या स्वप्नाचाच नाश झालेला असतो. कारण गुरुकृपेने वृत्ती आत्मस्वरूपी स्थित झालेली असते. अन्यथा अज्ञानाकडून ज्या जागृती, स्वप्न या अवस्था दाखवल्या जातात त्या अव्यक्तात लीन होऊन जातात. स्वप्न नाहीसे झाल्यावर स्वप्नातील अनेक विधता संपून आपण एकटे उरतो. त्याप्रमाणे ज्ञानी भक्ताला एका परमात्म्या वाचून दुसरं काहीही राहत नाही. तो त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. स्वप्न नाश पावल्यावर जागृतीचा एकपणा द्वैताशिवाय अनुभवावा तशी ही स्थिती असते. द्रष्ट्यालाच द्रष्टा भेटत असल्यामुळं एकटा द्रष्टाच राहतो. मग द्रष्टेपणाही लोप पावते. स्वप्नात स्त्री दिसली म्हणून तिला आलिंगन देण्यासाठी जर गेला तर जाग येते आणि स्वप्नातील नवरा बायको दोन्ही नाश पावतात आणि आपण एकटाच उरतो. स्वप्नातील पदार्थ जरी विविधतेने भासत असले तरी तो ते स्वतःच झालेला असतो. त्या स्थितीत सापेक्षता संपलेली असते असं ज्ञानदेव स्पष्ट करतात. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या अवस्थेत एकरूप झालेली असतात. स्वरूपस्थितीला भक्ती हे नाव आहे. ही स्वरूपस्थिती अज्ञानाचे प्रकाशन करून विपरीतपणा भासवते, द्वैत भासवते आणि सर्वांना भक्ती करायला लावते. पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर जसं स्वप्न अवलंबून असतं तसेच स्वरूपस्थितीच्या अस्तित्वावर विश्वाचे असणे वा नसणे अवलंबून असते असं ज्ञानदेव स्पष्ट करतात. अज्ञानी मनुष्याचे वर्णन करताना सांगतात की झोपलेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वप्न सत्य मानतो त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य परमात्म तत्व जाणत नसल्यामुळं स्वतःला देहापुरता मर्यादित समजतो. स्वतःला जीव मानतो. मग देहाने घडणारी कर्मे स्वतःची मानतो व तो जीव कर्ता होतो. आत्मा वास्तविक परमात्मा स्वरूप असतो, परंतु देहाच्या संपर्कामुळे तो स्वतःला देहापुरता मर्यादित समजतो. देहाशी तद्रूप होतो व त्याला जीवत्व प्राप्त होते. जणू निद्रेच्या संपर्कामुळे राजाने स्वप्नात आपल्याला भिकारी असलेले पाहावं व त्या भिकारीपणाशी तद्रूप व्हावं, तसंच त्याचं ते वागणं असतं. अशा प्रकारे अविद्यारूपी निद्रेमधून विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जीव अनादी कालापासून भोगत आलेला आहे. अज्ञानी मनुष्याचे ज्ञान हे राजस असते, कारण त्याने द्वैताचा आश्रय घेतलेला असतो.
झोप ज्याप्रमाणे जागृतीतील आपले खरे स्वरूप विसरायला लावते व स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते, त्याप्रमाणे राजज्ञान जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचे खेळ जीवांना दाखवते. अज्ञानच मिथ्या धर्माधर्म जीवाला दाखवत असतं. निद्रेसह स्वप्न गेल्यावर आपण एकटे उरतो, तसे अज्ञान नाहीसे झाल्यावर परमात्मा एकला एकच उरतो. म्हणून भगवंत अर्जुनाला निद्रेच्या त्यागाने स्वप्नातील प्रपंचही त्यागावा, तसे मिथ्या धर्म दाखवणाऱ्या अज्ञानाचा त्याग करायला सांगत आहेत. मग जागृतावस्थेत स्वप्न भ्रम नाही, त्याप्रमाणे परमात्म्याशी ऐक्य पावल्यावर वेगळेपण राहणार नाही. राजस सुख हे विषय व इंद्रिये यांच्या संयोगातून निर्माण होतं, पण विषय सुख हे स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आहे. त्यामुळे ते इहलौकी संकटाला कारणीभूत होतं. तर स्वप्न संपल्यावर जसं नुसतं लोळणं उरतं, त्याप्रमाणे स्वप्नवत क्षणभंगूर सुख नाहीसे झाल्यावर संकटात लोळणं उरतं. कर्म हे अधिष्ठानादी 5 कारणांकडून घडतं. आत्मा त्यापासून अलिप्त असतो. हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात की आपण स्वप्नात अमुक एक स्वप्न पाहावं असं ठरवू शकत नाही. ते संकल्पाशिवाय आपोआप पडतं. तसे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी कारणांकडून कर्म घडत असतं. अशा प्रकारे एक स्वप्नाचा दृष्टांत त्यांनी अनेक वेळा वापरला असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याचा रंग वेगळा आहे. असेच सूर्य, चंद्र, आरसा, आकाश वगैरे अनेक दृष्टांत त्यांनी वेगवेगळ्या अंगाने वापरले आहेत. वडवानल, ध्रुवबळ, अमृतमंथन, नहुष, एकलव्य, विश्वामित्रांनी केलेली प्रतिसृष्टी, उपमन्यू वगैरे पौराणिक कथानकांचाही उपयोग त्यांनी दृष्टांतासाठी केलेला आहे. एकूण आपले मराठी बोल अमृताला सुद्धा पैजेवारी जिंकतील अशी जी ज्ञानदेवाने 6व्या अध्यायात प्रतिज्ञा केली होती, ती प्रतिज्ञा खरी केल्याचे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं. त्यांना श्रीकृष्णाने केलेला उपदेश काय आहे ते नुसतं सांगायचं नसून त्या उपदेशाला दिठीचा विषय बनवायचा आहे. त्यामुळं दृष्टीचा विषय बनण्यासाठी डोळ्यापुढे तो प्रसंग चित्ररूपाने उभा राहिला पाहिजे. म्हणून अनेकविध दृष्टांत देऊन त्यांनी गीताज्ञान सामान्य जनांच्या कक्षेत आणलं आहे. 18वा अध्याय बराच मोठा असल्यानं याचं समालोचन लांबत चाललं आहे. आता आजच्या भागानं या ज्ञानयज्ञाची सांगता करत आहे. हरिओम. श्रीकृष्णार्पणमस्तु.